केला तर जिल्ह्याचा धरण दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची आपण हे कार्यक्रम बघतो आहोत। इथं भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड झालेली आहे। काल मतदान पार पडलं आणि आज त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। आता यापुढे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण भाजपचं संघटनात्मक काम पाहतील। चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला हजर आहेत। त्यांच्याच उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे। केंद्रीय नेते किरण रिजिजू हे देखील यावेळी उपस्थित आहेत। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झालेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून। काल यासाठी मतदान देखील पार पडलं आणि आज रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। एका कार्यक्रमादरम्यान या कार्यक्रमासाठी केंद्रीय नेते किरण रिजिजू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे मागे भाजप प्रदेशाध्यक्ष होते। त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढली गेली होती विधानसभा आणि आता भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून आता रवींद्र चव्हाण यांच्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आव्हान असणार आहे। या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी रवींद्र चव्हाण प्रयत्नशील असतील। वरळीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे। या कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। आता रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। कालच या प्रदेशाध्यक्ष पदासाठी मतदान पार पडलं आणि तेव्हाच रवींद्र चव्हाण हेच विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता। आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आल्यामुळेच यंदा मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला नाही, तर माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून आता भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपदी आता रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर झालेली आहे। वरळीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र भाजपकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। कालच या प्रदेशाध्यक्षपदासाठी मतदान पार पडलं।